जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सरकार से मिलना है। सरकार मेरी एक ही बच्ची थी और वो भी मेरे मरने से पहले उसका बदला आप दिलाते। अगली बार जब ये साहब उनका नाम सुने तो इनके चेहरे पे मुस्कान होनी चाहिए। मैं नहीं जानना चाहता वो कौन है। हे झालं रियल लाईफ वालं सरकार। सगळ्या ठिकाणी तुम्ही जिम सुरू करा, काळजी घ्या लोकांची, कळलं का? आणि हे आहे रियल लाईफ मधलं सरकार राज। स्वराज श्रीकांत ठाकरे। या नावाशिवाय राज्याचं राजकारण कधीच पूर्ण होणार नाही। मात्र गेल्या काही वर्षांमध्ये आलेल्या राजकीय अपयशामुळे त्यांच्याबद्दल अनेक चर्चा झाल्या। या सगळ्या चर्चा बंद करण्यासाठी राज ठाकरेंनी एक मोठी सुरुवात केली। संघर्ष हा कधी संपत नसतोच, तो चालूच असतो। पंडित जवाहरलाल नेहरू घ्या, तुम्ही इंदिरा गांधी घ्या, अमिताभ बच्चन घ्या, सचिन तेंडुलकर घ्या, कोणी घ्या, प्रत्येकाला एक बॅड पॅच आला, प्रत्येकाला एक कुठे ना कुठेतरी एक डाऊनफॉल आला। आणि इतक्या मोठमोठ्या लोकांच्या आयुष्यामध्ये जर समजा बॅड पॅच आणि डाऊनफॉल जर येत असतील, आपल्याला येणारच। कार्यकर्त्यांना न खचण्याचं आवाहन करत राज ठाकरे पुन्हा पक्ष बांधणीकडे लागले। देशात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला। त्यात सुरुवातीच्या काळात 9 मार्चला मनसेचा वर्धापन दिन पार पडला। या कार्यक्रमात राज ठाकरेंनी एक मोठी घोषणा केली। त्याच्यात काही पैसे नाहीये, याच्यामध्ये वाभाडे काढणं याच्यासाठीच हे संपूर्णपणे शॅडो कॅबिनेट आहे। वाभाडे विनाकारण पण नाही काढायचे। जर सरकारने चांगलं काम केलं तर अभिनंदन देखील करायचं, ही आपली पद्धत असली पाहिजे। विरोधातले जरी असले आणि चांगली एखादी गोष्ट झाली तर अभिनंदन पण केलं पाहिजे। चुकीची गोष्ट झाली तर तुमची वाभाडे पण काढले पाहिजे। हातात कोणतीही सत्ता नसताना सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी या शॅडो कॅबिनेटनं काम करावं ही अपेक्षा होती। मात्र पुढच्या काही दिवसांमध्ये देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा झाली। अनेक व्यवसाय ठप्प झाले, छोटे मोठे उद्योगधंदे बंद पडले। लॉकडाऊन नंतर पुढे काय असा सवाल करत राज ठाकरे पुढे आले आणि त्यानंतर सुरू झालं मिशन अनलॉक। पण त्यानंतरही अनेक गोष्टींवर निर्बंध होते, अनेकांवर उपासमारीची वेळ आली आणि हे सगळे राज ठाकरे यांची भेट घ्यायला लागले आणि त्यानंतर प्रश्न सुटू लागले। नाही, सरकार किंवा प्रमुख विरोधी पक्ष आपल्याला न्याय देऊ शकेल असा जेव्हा विश्वास वाटत नाही, तेव्हा अनेक संघटना, अनेक लोक राज ठाकरे यांचा दरवाजा ठोठावताना दिसतात। त्याची मुख्य कारणं अशी आहेत की राज ठाकरे यांच्या पक्षाची भले ताकद जास्ती नसेल किंवा त्यांचं विधिमंडळात प्रतिनिधित्व अधिक नसेल, परंतु ते एकदा एखादा विषय हातात घेतला तर तो लावून धरतात, त्यासाठी आपली ताकद पणाला लावतात, योग्य ठिकाणी आपला शब्द वापरतात। कोरोना काळात कोकणाच्या गणेशोत्सवात रेल्वे सोडण्यासाठी राज ठाकरेंनी पुढाकार घेतला। त्यानंतर जिम सुरू करण्यासाठी राज ठाकरेंनी जिम मालकांना पाठिंबा दिला। केंद्र सरकारने घालून दिलेली जे काही नियमावली आहे, त्या अटी आहेत, कशा प्रकारे जिम सुरू करायची, कशा प्रकारे चालवायची आणि त्याचं तुम्ही तंतोतंत पालन करून सगळ्या ठिकाणी तुम्ही जिम सुरू करा, काळजी घ्या लोकांची, कळलं का? ज्याच्यातनं आपण आता गेले 4 महिने गेलो ते अजून पसरणार नाही याची काळजी घ्या, परंतु तुमच्या
कामावरती कुठे संकट येता कामा नये. राज ठाकरेंच्या शब्दाला 24 तासही होत नाही, राज्य सरकारकडून जिम सुरू करण्याबाबत नव्या सूचना आल्या. राज ठाकरे यांना एखादा मुद्दा पटला तर ते स्पष्ट भूमिका घेतात, त्याला पाठिंबा देतात, त्याचा पाठपुरावा करतात. म्हणजे आता ताजंच उदाहरण सांगायचं झालं तर जिम संदर्भात, की आता या कोविडच्या संसर्गात जिम सुरू कराव्यात का न कराव्यात याच्या संदर्भात वेगवेगळी मतं होती, त्यामुळे कोणी स्पष्ट सांगत नव्हतं. परंतु राज ठाकरे यांनी जिम मालकांच्या जेव्हा शिष्टमंडळ आलं तेव्हा त्यांना सांगितलं की जिम सुरू करा, बघूया पुढे काय होतं ते. मग त्यांनी तशी भूमिका घेतल्यानंतर आपण बघितलं की विरोधी पक्ष नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आणि जिम सुरू करण्याची मागणी केली आणि त्या संदर्भात राज्य सरकारने नंतर निर्णय घेतला. 11 ऑगस्ट रोजी जिम ओपनिंगसाठी पुढाकार घेणाऱ्या राज ठाकरेंकडे आज त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळांनी आपलं गारहाणं मांडलं आणि ते होतं राज्यातली मंदिरं उघडण्याचं. त्यावर राज ठाकरेंनी काय उत्तर दिलं ऐका. उघडली पाहिजे मंदिरं याबद्दल माझं 100% तेच होतं. पण फक्त कसं होतं की एकदम जर झोपड आली तर तेव्हा तुम्ही काय करणार असं तरी उघडलं तर सगळ्यांनी मॉल उघडले तर मंदिरं काय नाही. लॉकडाऊनच्या काळात पेपरवाले, जिम मालक, पुजारी, मूर्तिकार, कोळी बांधव असे अनेक जण राज ठाकरे यांच्या भेटीला आले. सत्तेत कोणताही वाटा नसताना हे सर्वजण राज ठाकरे यांच्या भेटीला आले. कारण काय तर राज ठाकरे यांची भूमिका आणि ताबडतोड निर्णय घेण्याची क्षमता. बोलणं झालंय, यातनं कसा मार्ग काढायचा तो आपण लवकरात लवकर मार्ग काढू. कळलं का? काळजी करू नका. तुम्ही चर्चा जर केली तर काहीतरी निर्णय तरी घ्या. एक तर तुम्ही हा सांगा देऊ किंवा नाही तरी सांगा, म्हणजे आम्हाला आशा तर लागणार नाही शेती. त्यांच्याशी बोलतो. एकदा विचार तर करा त्याच्यावरती की बाबा याच्यावरती आपल्याला मार्ग काढता येईल का. मी लगेच तुम्हाला काही शाडूचा गणपती करा म्हणून सांगितलं. याच्यावर दुसरा काही मार्ग निघतोय का. त्याचबरोबरीने मी सरकारमध्ये संबंधित कोण व्यक्ती असेल त्यांची विचार करतो की बाबा ह्याला विसर्जनाचे दुसरे काही मार्ग समुद्रावरती होतील. बरोबर, त्यांना एकदा विचार करा, तुम्ही एकदा विचार करा. एबीपी माझानं ग्रंथालय सुरू करण्याची मोहीम सुरू केली. माझाच्या याच मोहिमेला राज्यभरातून साथ मिळाली. मोहीम पुढे वाढत गेली. याच मुद्द्यावर राज्यातल्या विविध ग्रंथालयाच्या विश्वस्तांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि या बैठकीतून थेट राज ठाकरे यांनी मंत्री उदय सामंत यांना फोन केला आणि ग्रंथालय उघडण्याचा मार्ग मोकळा झाला. उदय सामंत कष्टाने सगळी सांभाळलेली मेंबरशिप आणि आता जर गेली 6 महिन्याची जी गॅप आहे ना, ते सगळे लोक परत येतील की नाही पण राज यांच्याकडे ना आमदारांचं बळ आहे ना शेकडो नगरसेवकांचं, पण तरीही राज ठाकरे या नावात मोठी ताकद आहे. बाळासाहेब ठाकरे सत्तेत असताना आणि नसतानाही लोक गारहाणी घेऊन त्यांच्याकडेच यायचे.
बाळासाहेब आपल्या स्टाईलनं त्याचा निपटारा करायचे, सरकारला धारेवर धरायचे. आज बाळासाहेबांचे चिरंजीव सरकार आहे आणि बाळासाहेबांच्या सावलीत वाढलेले राज ठाकरे शॅडो सरकार. एक गोष्ट निश्चित, कुठे जायचंय हे माहिती आहे आणि जिथे जायचंय तिथे तुम्हाला सर्वांना नेणारच हा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.